आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि ठाकरे गटाबरोबरच चर्चा रंगते ती अजित पवार यांच्या मौनाची। विशेष म्हणजे अजितदादांच्या या मौनाचे अनेक अर्थही काढले जात आहेत। गेल्या अनेक दिवस सुरू असलेल्या आमदार अपात्रतेच्या नाट्यावर काल पडदा पडला। राहुल नार्वेकरांनी शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं जाहीर केलं। त्यासोबतच भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता देत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी असलेली नियुक्ती वैध ठरवली। या निकालाचे पडसाद उमटले नसते तर नवलच। या निकालावर शरद पवारांसह काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि ठाकरे गट अशा सगळ्याच पक्षांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। पण यात अजित पवार यांचं मौन प्रकर्षानं बोलकं होतं आणि नेमका हाच मुद्दा ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केलाय। या निकालानं अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाला ब्रेक लागल्यानं दादा शांत झाले असं चंद्रकांत खैरे यांनी खोचक टोला लगावलाय। अजितदादांची कुठलीच प्रतिक्रिया त्यांची आलेली नाही आहे, म्हणजे काय अर्थ समजावं माहीत नाही। पण आता हे जिंकले असं भासवतात, हे आम्ही जिंकलो। अजितदादा एक दिवस मी मुख्यमंत्री होणार असं बोलले होते आणि मग मी मुख्यमंत्री होत नाही असं कळल्यानंतर मग त्या ठिकाणी अजितदादा कदाचित ते शांत झाले असं आमचं मत। खैरेंच्या या बोलण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडूनही समाचार घेण्यात आलाय। चंद्रकांत खैरे हे मोठे नेते आहेत, त्यांना अजितदादांची काम करण्याची पद्धत चांगल्या पद्धतीने माहीत आहे। अजितदादा कधीच कोणाच्या घरात नाक खुपसत नसतात। दादांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चंद्रकांत खैरे साहेबांनी सुद्धा दुसऱ्याच्या घरात नाक खुपसण्याची सवय बंद करावी। अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाहीये। अजित पवार यांनी स्वतःही अनेकदा तशी जाहीर कबुलीच दिली आहे। 4-4 वेळेला का 5-5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, माझं तर रेकॉर्ड झालंय। पण तिथंच गाडी थांबते, पुढे काय जाईल। मला मनापासून वाटतं की मी राज्याचा प्रमुख व्हावं। आता आमदार अपात्रतेचा निकाल शिवसेनेच्या बाजूने लागल्यानं अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याची शक्यता मावळत चालली आहे। दुसरीकडे मात्र या निकालानं अजित पवार गटाचा आत्मविश्वास वाढल्याची ही चर्चा आहे। राष्ट्रवादीतल्या फुटीवर महिनाभरात निकाल देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं अध्यक्षांना दिलेला आहे। आता लगेचच राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार गटाचे परस्परांचे आमदार अपात्र ठरवण्यासाठी केलेल्या अर्जांवर अध्यक्षांकडे सुनावणीला सुद्धा सुरुवात होणार आहे। संभाजीनगरहून सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।